नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। दैनंदिन जीवनात चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे। त्यापैकीच एक म्हणजे लठ्ठपणा। वजन कमी व्हावे म्हणून लोक अनेक प्रयत्न करतात। जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतरच्या काही चुका टाळा, जेणेकरून वजन कमी करण्यास मदत होईल। वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण महत्त्वाची भूमिका बजावते। रात्रीच्या जेवणानंतर होणाऱ्या काही चुका टाळल्या तर नक्कीच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल। चला तर मग काय आहेत त्या 5 चुका जाणून घेऊया। आहार तज्ञ सांगतात आपण आपले रोजचे जेवण घेतले पाहिजे, कारण त्यातून आपल्या शरीराला लागणारे अन्न घटक मिळत असतात। ते आपले दैनंदिन कामे पार पाडण्यास मदत करतात। रात्रीच्या जेवणाबद्दल बहुतेक लोकांचा असा गैरसमज आहे की जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर रात्रीचे जेवण वगळले किंवा ते कमी प्रमाणात केले पाहिजे। जर योग्य वेळी योग्य अन्न ग्रहण केले तर नक्कीच वजन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगले राहते। तर या 5 गोष्टींपासून लांब राहा। रात्रीच्या जेवणाची एक योग्य वेळ असते। YouTube पेज फिट्यूबर नुसार रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या 2 ते 3 तास अगोदर करावे, जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होते। रात्रीच्या वेळी जड अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो। रात्रीच्या वेळी हलके पोषक आहार जसे की सूप, सॅलड, ग्रिल किंवा उकडलेल्या भाज्या खाल्ल्यास पचनक्रिया व्यवस्थित होते। रात्रीच्या आहारात प्रथिनांची कमतरता नसावी, कारण वजन कमी झाल्यामुळे अशक्त किंवा अस्वस्थ वाटू शकते। त्यामुळे रात्रीच्या जेवणात प्रोटीनचा समावेश केल्यास फायद्याचे ठरेल। यासाठी तुम्ही टोफू, पनीर किंवा ग्रिल्ड चिकन खाऊ शकता। वजन कमी करण्यासोबतच आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे। या गोष्टींचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीराला पुरेसे फायबरही मिळते। गोड पदार्थ किंवा फळांचा रस किंवा शेक यासारखे द्रव पदार्थ रात्री खाऊ नये, यामुळे वजन वाढते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते। रात्रीच्या वेळी अशा पेयांऐवजी हर्बल चहा किंवा फक्त पाणी पिणे फायदेशीर ठरेल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।